हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी सकाळी लवकर उठलो आणि बाहेर आलो तर बघतोय एवढं सुंदर असं मनमोहक निसर्गाचं सौंदर्य माझ्या मनामध्ये डोकावत होतं आणि लगेच त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आणि तो छानसा व्हिडिओ करून आता इथे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा छानसा प्रयत्न मी करीत आहे. तर मित्रांनो, छान अशा या पडद्यामागची गोष्ट या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या सेटवरचं वातावरण आता छान प्रकारे चित्रीकरण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपण आलो आहोत मित्रांनो या सेटवर, इंद्रायणी नावाच्या सेटवर. छान असा सुंदर असा सेट आहे. इथे शूटिंग करणारे हे ॲक्टर मुलं आहेत आणि फावल्या वेळात ते अशा काही गोष्टी करत असतात. तर मित्रांनो, आपण आलो शूटवर आणि आता एक शेतात शूट चालू आहे. मी लांबून याचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि हे बघा सगळं शूट हे शेतामध्ये चाललेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी शेतातल्या शूटिंगमध्ये पण घडत असतात आणि ते पण त्यांना चित्रीकरण करण्यासाठी त्या लोकेशनवरती जावं लागतं. तर आपण आलो ते काही शेतातल्या मळ्यामध्ये आणि तिथं हे शूट चालू आहे. सगळे लोक आपलं काम एक अगदी मनापासून आणि प्रेमानं एक लोक काम करतात. खूप मेहनत असते. पडद्यामागची घडणाऱ्या गोष्टी म्हणजे पडद्यामध्ये जे लोक दिसत नाहीत ते लोकांची मेहनत आज आपण दाखवणार आहोत. इथे कॅमेरामॅन आहेत, दोन कॅमेरा आहेत आणि इथे 2 ॲक्टर हे शूट करतात. 2 ॲक्टरचं ते शूट करतात पण ते कॅमेरामध्ये दिसणार फक्त हे 2 ॲक्टर. पण या पाठीमागच्या ज्या पडद्यामागच्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टीचे हे लोक हे साक्षीदार आहेत. एक एडी आहेत, डायरेक्टर आहेत आणि आपण बघताय की हा या शूटचा एडी आहे प्रतीक आणि हा साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. साऊंड रेकॉर्डिस्ट शिवाजी सर आहेत, हे अप्पा आहेत, हे ॲक्टर आहेत आणि ते पाणी पाजणारे हे सगळे आपले मुलं आहेत आणि छान अशा प्रकारचं हे शूट चालू आहे. तिथे ॲक्टर बसले आहे. चला आता इथलं शूट यांनी संपवलेलं आहे आणि आता दुसरीकडे शिफ्टिंग होण्याच्या मार्गावर आहेत. हाय मोनिका. सर हॅलो. थँक्यू सर. हाय 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 हाय. तर मित्रांनो, इथे प्रत्येक जण युनिटी म्हणून आणि एक फॅमिली म्हणून काम करतात. प्रत्येक जण प्रत्येकाला हेल्प करतात कामामध्ये. प्रत्येक आडल्या नडल्या गोष्टीला एकमेकांना मदत करतात. इथे डायरेक्टर सुद्धा सगळ्यांना मदत करताना आपण पाहतो. इथे हेयर ड्रेसर असो, मेकअप आर्टिस्ट असो किंवा बोलमॅन असो, कोणीही असो, कॅमेरामॅन. कैमरा जो मुंबई में शूटिंग होता ना सीरियल, उसमें यही आपण बघत आहोत की हे लाईटवाले दादा आहे, ते कॅमेरावाले दादा आहे, ते कॅमेरा डीपी आहे. दोन्ही पण हे पण दिवसभर मेहनत करतात आणि हे आपले डायरेक्टर. युनिट मधल्या लोकांना मदत करूया. मित्रांनो, बघितलं की काम करताना एकदम मजेशीर आणि धमाल करून हे सगळं शूटिंगचं मी काम करतो. तर मित्रांनो, आपण आल्यावर तर सेटवर सगळी शिफ्टिंग चालू असते. आता आपण पोचलेलो आहोत. मित्रांनो, आपल्याला दिसतो हा सगळा परिसर, हे मंदिर असो किंवा हा वाडा असो, हा सगळा सेट शूटिंगसाठी बनवलेला एक स्टुडिओ आहे. इथे फक्त शूट केलं जातं, इथे कोणीही राहत नाही. तर मित्रांनो, हा सगळा सेट उभा करण्याचं छान असं श्रेय जातं आर्ट टीमला. आणि मित्रांनो बघा, आता इथे हे ॲक्टर आहे, ते काही वेळा त्यांचं शूट लागणार आहे. तर सगळे रेडी होऊन सेटवर पोहोचलेले आहेत. फायनली आता त्यांचं थोड्या वेळाने शूट लागतात. त्या तोपर्यंत कोणी वाचन करतं, कोणी रिडिंग करतं, अशा प्रकारचं त्यांचं रुटीन असतं. तर सगळेजण आपल्या कामात मग्न असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे या पडद्यामागची दुनिया या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला या सगळ्या आर्टिस्ट लोकांची, कलाकारांची, बॅकटेस्ट आर्टिस्टची या सगळ्यांची मेहनत तुम्हाला मी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच आवडला तर पुढे शेअर करा आणि सगळ्यांना या पडद्यामागची दुनिया या काय असते, किती मेहनत असते, कशा प्रकारे हे लोक काम करतात हे सगळ्यांना दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग केलेला आहे. तर मित्रांनो, थँक्यू. माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.
ह्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच तुम्हाला असे नवनवीन ब्लॉग मी या शूटिंगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. वेगवेगळ्या सेटवरती वेगवेगळ्या घडणाऱ्या गोष्टी, छान अशा रंजक गोष्टी तुम्हाला बघण्यासाठी मला नक्कीच लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.